वसंत मोरे आपल्या सोबत आहेत। त्या यादी तुम्ही मनसे सोडलेली आहे। सुरुवातीला सांगितलं होतं की 2-4 दिवसांमध्ये माझं काहीतरी ठरेल। अजूनही तात्यांचं ठरत नाहीये। कधीपर्यंत हा सगळा निर्णय होईल आणि तुम्ही म्हणताय की पुणेकरांच्या हिताचाच निर्णय होईल। पुणेकरांना अपेक्षा आहे की तात्या कधी निर्णय जाईल? मला वाटते मी पक्ष 12 तारखेला सोडला आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी आचारसंहिता 16 तारखेला आचारसंहिता लागली आणि आज आचारसंहिता संपल्यानंतर दुसरा तिसराच दिवस आहे आणि पुण्याच्या ज्या निवडणुका आहेत ह्या 13 मेला गेल्यात, म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये या निवडणुका आहेत। त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक पक्षाला प्रत्येकाला थोडा अवधी मिळाला आहे आणि त्या अवधीमध्ये प्रत्येक जण चर्चा करतोय। माझ्या सुद्धा चर्चा चालूच आहेत आणि डे टू डे चालू आहे। एकही दिवस माझा असा फेल गेला नाही। मग रोज माझ्याकडे चर्चा चालू आहे आणि पॉझिटिव्हली चालू आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची तुम्ही भेट घेतली, ज्याच्यामध्ये शरद पवार, संजय राऊत असतील, काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली। तात्यांना उमेदवारी मिळेल महाविकास आघाडीकडून पुण्यामध्ये? मला खात्री वाटते की माझा चांगल्या पद्धतीने माझा विचार होईल आणि पुणेकरांच्या भल्यासाठी विचार होईल माझा। कोणत्या पक्षात जायला आवडेल तात्यांना? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर पक्ष ठरवावा लागेल तात्यांना। मग शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेसचे नाना पटोले आहेत, काँग्रेस मोठा पक्ष आहे, काय निवडाल? तात्यांच्या डोळ्यासमोर काय आहे? सांगतो की मी जो पक्ष पुणे शहरामध्ये विजयी होईल, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करेल, त्याच्यासोबत तात्या असेल आणि मला वाटतं की तशा पद्धतीने निर्णय पण होईल। मला दोन पक्षाचा विचार करायला गेलं तर पक्षाचं मूळ चिन्ह गेलेलं आहे दोन्ही पक्षाचे। म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचं धनुष्यबाण चिन्ह गेलं, शरद पवारांचं घड्याळ चिन्ह गेलं। आता त्यांच्यासमोर मशाल आणि त्याचबरोबर तुतारी फुंकणारा माणूस हे दोन चिन्ह आहेत। काँग्रेसचं पंजा आहे, त्यांना कुठलं चिन्ह आवडेल? बघा, सगळे पक्ष जे तिन्ही पक्ष आहेत ना, हे राष्ट्रीय लेवलचे पक्ष आहेत। म्हणजे महाराष्ट्रात ॲटलिस्ट शिवसेना महाराष्ट्रापुरती मर्यादित असली तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा निवडणुका लढवल्या आहेत आणि काँग्रेस तर हे संपूर्ण नॅशनलिस्ट पार्टी आहे। त्यामुळे मला वाटतं ह्या तिन्ही पक्ष अतिशय मोठ्या प्रमाणातले देशभरात या पक्षांनी निवडणुका लढवलेल्या आहेत। त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाची त्याच्या परीने एक अतिशय चांगल्या पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे मला वाटतं की मला जो निर्णय घ्यायचा असेल तो मी पुण्याच्या लेवलला चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल की जेणेकरून मला पुण्यामध्ये जो काही एवढ्या वर्षापासून, म्हणजे मागची 5 वर्ष जर आपण पाहिली असेल तर मागच्या 5 वर्षामध्ये स्पेसिफिक पुण्यामध्ये 100 नगरसेवकांची सत्ता होती। शिवाय पुण्यामध्ये 6 आमदार होते, खासदार होते। एवढे डझन भरानी लोक या ठिकाणी असताना कोरोना कालावधीमध्ये आपण डेथ रेट थांबवू शकलो नाही। 56चा डेथ रेट 76 वरती गेला। कोरोना कालावधीमध्ये ज्या काही गोष्टी खर्च केले ह्याच्यामध्ये सगळीकडच्या बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने तपासण्या झाल्या, समित्या नेमल्या गेल्या, पण पुण्यात नेमली गेली नाही। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, कारण कोरोना कालावधीमध्ये तात्यांना कुठला आवडेल, पक्ष कुठला आवडेल? की शरद पवारांकडे गेलेला आवडेल? कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं भविष्य? पुण्यामध्ये जिंकून येणारा जी काही महाविकास आघाडी आहे याच्यामध्ये जो योग्य निर्णय खात्री वाटते महाविकास आघाडी विजय होईल? 100% होईल। महाविकास आघाडीचं आत्ताचं वातावरण जे काही पुण्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आहे आणि मला वाटतं की ते विजय होऊ शकते। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे किती खासदार विजय होतील? सध्या जे एक्झिट पोल येत आहेत, काय मोठा अंदाज देणे इतका मी मोठा झालेलो नाही। त्यांचा आकडा काय आहे? मी फक्त माझ्या पुण्याचा विचार करतोय सध्या। त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातला विचार करणारे लोक मोठ्या स्तरावरती आहेत। त्यामुळे ती लोक ते आकडे सांगू शकतील। मनसे जे आहे ते भाजपसोबत जाणार अशी चर्चा आहे। राज ठाकरे दिल्लीमध्ये गेलेले आहेत। भाजपला काही फायदा होईल मनसेचा किंवा महायुतीला त्यांच्या? आता ते मी सांगू शकत नाही। ते पक्ष संघटना या विषयावरती संघटनेची जी लोक आहेत, जे पुण्यामध्ये नेते बसलेले आहेत, यांना आपण विचारावं। ते नेते त्याच्यामध्ये उत्तर देतील पुण्यातले। मात्र अशी एक चर्चा आहे की अमित ठाकरे सुद्धा महायुतीतून निवडणूक लढवतील। तुम्हाला काय वाटतं? त्यांच्यासाठी पुण्याची जागा मोकळी केली होती। मी ज्या टायमाला मी इथं होतो मनसेमध्ये, मी त्या दिवशीच बोललो होतो की अमित साहेब जर पुण्यामधून निवडणूक लढवणार असतील तर मी आत्ताच माघार घेतो म्हणून। जर कदाचित मनसे आणि भाजपची युती झाली असती तर पुण्याची जागा भाजपला सुटली असती। त्याआधी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच मला वाटतं मी घेतलेला निर्णय हा योग्य कसा होता आणि योग्य का आहे तो तुम्हाला 4 जूनला कळेल। 4 जूनला काय तात्यांची निकाल? 4 जूनला निकाल आहे
आणि 4 जूनचा निकाल सांगेल की वसंत मोरेंनी घेतलेली भूमिका योग्य होती का चुकीची होती. मुरली मोहोळ विरुद्ध वसंत मोरे अशी लढत होईल पुण्यामध्ये 100%. आव्हान वाटतंय का मुरली यांना? नाही बघा, निवडणुकांमध्ये कुठलीच कोणाला आव्हाने द्यायची नसतात, वल्गना करायच्या नसतात, एकतर्फी मारू दुतर्फी मारू असं काही होत नसतं. मला वाटतं की वसंत मोरेने आजपर्यंत जे जे चॅलेंज मिळलेत ना सगळे स्वीकारलेत आणि आत्तापर्यंत वसंत मोरेचा संघर्षच आहे आणि त्या प्रत्येक संघर्षामध्ये वसंत मोरे निवडूनच आलेला आहे. आता सुद्धा हा माझ्यासाठी एक संघर्षच मी समजतो आणि मी कुणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक एकतर्फी करून देणार नाही. मात्र चंद्रकांत पाटील असं म्हणतात की नाही, वसंत मोरे जरी उभे राहिले तरी काही फारसा फरक पडेल असं वाटत नाही, आमचं मताधिक्य वाढेल आणि गिरीश बापट ज्या मताधिक्याने निवडून आलेले होते त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही चांगला विजय मिळू. घोडा मैदान जवळ आहे, कळण त्याच्यामध्ये कोण कुठं गेल्यानंतर काय होतं आणि कोण उभं राहिल्यानंतर काय होतं की हे कळलं लवकर. 13 मे इलेक्शनची तारीख आहे आणि ते इलेक्शन होसपर्यंत ज्या दिवशी वसंत मोरे खऱ्या अर्थाने पुण्याच्या या मैदानात उतरल ना, ऑलरेडी मी लंगोट लावलेला आहे आणि लंगोट लावून मी मैदानात उतरलोय. फक्त आता मला कोणत्या दिशेने कोणचा डाव टाकायचा तो मी थोड्या दिवसात ठरवलं. चितपट करायचं भाजपला 100% भाजपला चितपट करायचे मला आणि ते मी करणार. इथं जे करत आलोय 15 वर्ष तेच करत आलोय इथं. त्यामुळे मी सुद्धा नोरा कुस्ती करणार. काय सांगणार तुम्ही? दादा मोठे नेते आहेत, मी दादांना काही सांगू इच्छित नाही, परंतु वन साइड नाही होणार आणि करून पण देणार नाही मी कोणत्याही परिस्थितीत. दादांवरती टीका होते की नाही, दादा कोल्हापूरमध्ये निवडून येण्याची ताकद नव्हती म्हणून पुण्यामध्ये आले, कोथरूडमध्ये त्यांनी निवडणूक लढवली, त्याचा काय परिणाम पाहिला मी? मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा मी पुणे महानगरपालिकेच्या विषयांवरती आपण बोलणं गरजेचं आहे की पुणे शहरामध्ये एवढी मोठी राक्षसी बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं. 100 नगरसेवक इथं होते, 6 आमदार होते. मला वाटतं या सगळ्या गोष्टी बघत असताना साधा GSTचा किती परतावा महिन्याला आपण आणला हा तरी आपण त्याचा तर उल्लेख करावा आणि त्या सगळ्या गोष्टी मी आता साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी मी मैदानात उतरेल त्या दिवशी पुणेकरांना मी दाखवून देईल की कशा पद्धतीने या पुण्याचं वाटोळं करण्याचं काम झालंय. वसंत मोरेंचं महाविकास आघाडीची जी यादी जाहीर होईल त्या पहिल्या यादीत नाव असेल पुण्याचं किंवा दुसऱ्या यादीमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला वाटतं की दुसऱ्या यादीमध्ये आपल्या पुण्याचा विचार होऊ शकतो. पुण्याचा विचार पहिल्या यादीमध्ये होणार नाहीये कारण पहिली यादी ही आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत पहिल्या त्याची होईल. आपला टप्पा हा 4था टप्पा आहे, त्यामुळे आपल्या टप्प्यापर्यंत वेळ घेईल थोडा. महाविकास आघाडीचे वसंत मोरे उमेदवार असतील हे जरा जवळपास चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत. मला वाटतं येईल का तुमचे प्रयत्न? का नाही येणार? मला वाटतं की कारण सगळ्यांचा टार्गेट जर एकच असेल तर ते पण विचार करतील ना सगळं. आपण पाहतोय की महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी होतील अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते. मात्र ज्या दिवशी वसंत मोरे पुणे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरतील पुण्याची लोकसभा जी आहे ती एकतर्फी होऊ देणार नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.